सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषद निवडणूक आता रंगतदार वळणावर येऊन पोहोचली आहे। भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते, मात्र अखेर ते सर्व प्रयत्न फेल झाल्याचं स्पष्ट झाले आणि आता सोलापूरच्या राजकारणात थेट सामना रंगणार आहे। भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांच्यामध्ये। विशेष म्हणजे ही केवळ निवडणूक नाहीये, तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक राजकीय समीकरणांची परीक्षा मानली जाते। गेल्या काही दिवसांपासून सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेले होते। महायुतीकडून स्थानिक पातळीवर देखील अनेक बैठका आणि चर्चा पार पडल्या, मात्र विरोधकांनी माघार न घेतल्यानं अखेर निवडणुकीचा बिगुल वाजलाय। दरम्यान भाजपमध्ये उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली आहे। माजी आमदार प्रशांत परिचारक आणि राजेंद्र राऊत यांच्यामध्ये उमेदवारीसाठी जोरदार चुरस निर्माण झालेली होती। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय वातावरण हे तापलेलं होतं, मात्र अखेर भाजपनं राजेंद्र राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि इथूनच नव्या राजकीय चर्चांना आता सुरुवात झाली आहे। कारण पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्यानंतर अचानक राजकीय पटावर एक नाव पुढे आले, ते म्हणजे वसंत नाना देशमुख यांचं। वसंत नाना देशमुख हे परिचारकांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात। पंढरपूर पंचायत समितीच्या राजकारणात देखील ते सध्या परिचारकांसोबत आहेत। एवढंच नाही तर मोहिते पाटील गटासोबतही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचं बोललं जाते आणि आता हाच नेता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मैदानात उतरल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत। विशेष म्हणजे भाजपनं ज्या गुरुला डावललं त्याच गुरुच्या जवळच्या चेल्याने आता थेट निवडणूक लावल्याची चर्चा सध्या जिल्हाभर रंगू लागली आहे। त्यामुळे ही निवडणूक आता केवळ भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी राहिलेली नाहीये, तर ती स्थानिक गटतट, नाराज नेते आणि जुनी राजकीय नाती याची ही मोठी लढाई बनताना दिसतेय। आता या निवडणुकीत महायुती आपली ताकद दाखवणार की नाराज गट आणि विरोधक मिळून भाजप समोर मोठं आव्हान उभं करणार, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे।